श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा दुर्गा माता पूर्ण करोत, तसेच तुम्हाला स्वामींचे सुद्धा आशीर्वाद मिळत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोटीशी पण अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ते म्हणजे आपण जे घट बसवतो, जी घटस्थापना करतो, तर यामध्ये जे धान्य उगवते, तर हे धान्य आपल्याला भरगच्च असं उगवलं पाहिजे. आपण जे धान्य पेरू, तर ते सर्व धान्य एकसारखं उगवण्यासाठी भरगच्च असं आपला जो घट आहे, तर तो छान असा फुलून येण्यासाठी आपल्याला काही टिप्स ह्या वापरायच्या आहेत. कधी कधी काय होतं की आपण जे धान्य पेरतो, हे धान्य कुजतं, ते व्यवस्थित उगवत नाही किंवा त्याला जे मोड येतात, तर ते त्या मातीच्या आडच दडपून राहतात, ते वर येत नाहीत किंवा घटाला भुरा येतो, घटाला वास येतो, त्या घटाच्या धान्याची नीट वाढ होत नाही. आणि मग असं झालं की आपल्याला असं वाटतं की देवी आपल्यावरती नाराज आहे किंवा आपली कुलदेवी आपल्या घरावरती प्रसन्न नाही, आपल्यावर तिचा आशीर्वाद नाही. आणि मग उगीच आपल्या मनामध्ये शंका कुशंका येतात. परंतु हे असं नाही, तर आपल्याला काही गोष्टी ह्या आपण जर योग्य पद्धतीने केल्या, तर हे जे धान्य आहे, तर ते व्यवस्थित उगवते आणि आपल्या मनात कोणतीही शंका कुशंका निर्माण होणार नाही. तर यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स ह्या मी तुम्हाला देणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे धान्य घेणार आहोत, तर हे धान्य घेताना आपल्याला भरीव धान्य घ्यायचं आहे. म्हणजे धान्य बघा, काही जे धान्याचे दाणे असतात, तर ते छोटे असतात, काही जे आहेत तर ते मोठे असतात, तर काही धान्याचे जे दाणे आहेत, तर ते पोचट असतात. आपण जेव्हा भात करतो, तांदूळ बघतो, तर तेव्हा सुद्धा आपण बघतो की ते तांदूळ घोळल्यानंतर काही मोठे तांदूळ पुढे येत असतात, छोटे मागे राहतात. किंवा आपण दळण जेव्हा घरी करत असतो, तर त्यावेळेला सुद्धा मोठं धान्य आपण पुढे घेतो. आणि सुपाने जर तुम्हाला घोळता येत असेल, तर सुपाने जे गावाकडे सुद्धा बघा पद्धत आहे की सुपाने धान्य घोळलं जातं किंवा चाळणीने सुद्धा चाळलं जातं, ज्यामुळे जे बारीक धान्य आहे, तर ते चाळणीने चाळल्यानंतर चाळणीतून खाली पडतं आणि सुपाने आपण जर घोळलं, तर ते धान्य मागे राहतं. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे धान्य निवडून घेऊ शकता, भरीव धान्य घेऊ शकता आणि पोचट धान्य आपल्याला घ्यायचं नाही. किंवा तुम्हाला असं घोळता येत नसेल, तर तुम्ही एक काम करू शकता. आपण जे धान्य घेणार आहोत, तर ते आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्या, त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे धान्य टाकायचं आहे. जे भरीव धान्य आहे, तर ते तळाला बसेल आणि जे पोचट आहे, कुचकट धान्य आहे, तर ते वरती येईल. जे पाण्यावरती तरंगेल, तर ते आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे. आणि जे खाली बसणार आहे, तर ते भरीव धान्य असणार आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण कठीण आणि भरीव धान्य हे ओळखू शकतो. तसेच तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर विकत धान्य आणणार असाल, घटस्थापनेसाठी जे विकत पुडी मिळते, तर ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की ते पोचट तर नाही आहे ना, खूप जुनं तर नाही आहे ना. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की घटस्थापनेच्या आदल्या दिवशी तुम्ही यातील जे धान्य आहे, तर ते काही धान्य म्हणजे 50% धान्य हे तुम्ही भिजू घाला. ज्यामुळे काय होतं की एका रात्रीमध्ये हे जे धान्याचे दाणे आहेत, तर ते छानपैकी फुगतात आणि धान्य व्यवस्थित उगवायला सुद्धा मदत होते. त्यामुळे तुम्ही निम्म धान्य हे भिजवा आणि निम्म जे आहे, तर ते तसंच कोरडं धान्य पेरायचं आहे. तर असं जर तुम्ही धान्य मिक्स करून म्हणजे मिक्स केलं, कोरडं धान्य आणि आपण एक रात्र भिजवलेलं धान्य, तरीसुद्धा आपला घट हा व्यवस्थित नक्कीच उगवेल. यानंतर आता आपण घट जो आहे, तर तो आपण कशावरती बसवू शकतो, तर तो तुम्ही केळीच्या पानावरती किंवा एखाद्या कळकाच्या टोपलीत, पत्रावळीवरती किंवा आपण एखाद्या ताटामध्ये सुद्धा, जशी तुमच्या घराण्याची परंपरा आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही हा घट बसवू शकता. आता घट कोणता असावा, तर तुम्ही मातीचा घटसुद्धा घेऊ शकता, जो कुंभाराकडे मिळतो. आणि मातीचा घट जर तुम्हाला मिळाला नाही, तो घेणे तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही पितळेच्या तांब्याचा वापरसुद्धा करू शकता आणि घटस्थापना करू शकता. घट बसवताना काय करायचं, समजा तुम्ही पत्रावळी घेणार असाल, तर त्यावरती आपल्याला सर्वप्रथम मातीचा एक थर द्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती मधोमध हा घट ठेवायचा आहे. तुमचं जे आहे, म्हणजे घटाला तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढा, रक्षासूत्राचा धागा बांधा. म्हणजे जी काही आपली प्रथा आहे, परंपरा आहे, ज्यानुसार आपण विधी करतो, तर त्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला ह्या मातीवरती आपल्याला जे धान्य आहे, तर ते पेरायचं आहे. घटाच्या म्हणजे चारी बाजूने चौफेर असं गोलाकार आपल्याला हे धान्य पेरायचं आहे. बघा, अगोदर खाली मातीचा एक थर द्यायचा आहे, त्यावरती हे गोलाकार धान्य आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर पुन्हा आपल्याला हलका हलका असा मातीचा थर द्यायचा आहे. जास्त एकदम माती ओतायची नाही,
हळुवारपणे आपल्याला माती ही टाकायची आहे त्या धान्यावरती. जास्त माती ओतली तर तो जाडसर असा थर निर्माण होईल आणि त्या धान्याला जेव्हा कोंब येतील तर ते मातीमध्येच अडकून राहतील, वर येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. कारण एवढी जर एक गोष्ट आपल्याला व्यवस्थित जमली, म्हणजे दुसरा जो मातीचा थर आहे तर तो जर आपल्याला व्यवस्थित द्यायला जमला तर धान्य उगवायला आणि ते बाहेर पडायला काहीही अडचण येत नाही. आता माती कोणती घ्यावी, तर तुम्ही काळी माती घेऊ शकता आणि काळी माती हीच प्रामुख्याने घटासाठी वापरली जाते. परंतु काळी माती जर कोणाला मिळाली नाही तर तुम्ही लाल मातीचा सुद्धा वापर करू शकता. आता माती घेताना ती कधीही चाळू नका. चाळणीतून आपण जर माती चाळली तर त्याचा जो जाडसर भाग आहे तर तो वरती राहतो आणि फक्त माती एकदम मऊसूद अशी माती खाली पडते. आणि जर ती मऊ माती आपण वापरली तर मात्र यामधून धान्य नीट उगवत नाही. तर मातीतील फक्त जे मोठे मोठे खडे आहेत ते तुम्ही काढू शकता आणि छोटे छोटे खडे मात्र मातीमध्ये तसेच ठेवायचे आहेत. माती चाळून घ्यायची नाही, कारण या मातीमध्ये आपल्याला पोकळपणा हा राहायला हवा आहे. जर माती चाळून घेतली तर पोकळपणा राहत नाही आणि धान्य उगवण्यासाठी पोकळपणा हा अतिशय गरजेचा असतो. चाळलेल्या मातीमुळे काय होऊ शकतं, तर धान्य जे आहे तर ते कुजू शकतं आणि मग आपल्या घटाला वास येतो. त्यामुळे माती ही कधीही चाळून घ्यायची नाही. त्यानंतर घटाला थोडी तरी मोकळी हवा ही लागली पाहिजे. आपण जेव्हा शेतामध्ये पीक पेरतो तर तेव्हा त्याला मोकळी हवा ही लागत असते. त्यामुळे घटाचे धान्य उगवण्यासाठी आणि त्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी सुद्धा मोकळ्या हवेची गरज असते. त्यामुळे आपण थोडा वेळ का होईना आपल्या घराच्या खिडक्या, दारे हे आपल्याला ओपन ठेवायचे आहेत. आणि ही दारे, खिडक्या जेव्हा आपण ओपन ठेवणार आहोत तेव्हा अजून एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे आपण अखंड दिवा जर लावला असेल तर हा दिवा वाऱ्यामुळे विझणार नाही. तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. दारे, खिडक्या उघड्या ठेवून तुम्ही बाहेर जाऊ नका. घरात कोणी ना कोणी जेव्हा असेल तर तेव्हाच आपण थोडा वेळ का होईना आपल्या खिडक्या, दारे ही उघडी ठेवायची आहेत. यामुळे हवा लागल्यामुळे धान्याला भुरा येणार नाही आणि धान्यसुद्धा व्यवस्थित उगवेल. सूर्यप्रकाश जर त्या घटाच्या ठिकाणी येत असेल तर अतिशय उत्तम, कारण आपल्याला माहीत आहे की वनस्पतींना सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. त्या सूर्यप्रकाशामध्येच आपले अन्न बनवत असतात आणि त्यातूनच त्यांची व्यवस्थित वाढ होत असते. त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये, आपलं जिथं देवघर आहे तर तिथे सूर्यप्रकाश हा येत असतो. तुमच्याही घरात येत असेल तर अतिशय चांगलं. नक्कीच आपला जो घट आहे तर तो छान असा उगवणार आहे. यानंतर आपण घटाला रोज थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. एकदम असं पाणी ओतायचं नाही. जास्त पाणी घातल्यामुळे सुद्धा धान्य जे आहे तर ते कुजू शकतं. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं असं पाणी शिंपडायचं आहे. हलक्या हाताने तुम्ही रोज थोडं थोडं का होईना पाणी शिंपडत चला. त्यामुळे सुद्धा घट जो आहे तर तो व्यवस्थित उगवतो. आता जर तुम्ही कळकाच्या टोपलीमध्ये घट बसवणार असाल तर आपल्याला माहीत आहे की तुम्ही पाणी जे ओतणार आहात, वरून शिंपडणार आहात, तर ते पाणी त्या मातीमध्ये झिरपून ते खाली निरपून निघण्यासाठी आपल्याला त्या टोपलीखाली एक मोठा डबासुद्धा ठेवायचा आहे. म्हणजे टोपली ज्या डब्यावरती बसू शकेल तर असा डबा ठेवा. म्हणजे ते जे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे तर ते निरपून डब्यामध्ये जमा होईल आणि तुमचा घट जो आहे तर तो नीट उगवेल. तसेच घरातील प्रत्येकाने उठसूट घटाला पाणी घालू नये. म्हणजे घरातील प्रत्येक सदस्यच जर घटाला पाणी घालायला लागला तर नक्कीच ते पाणी हे घटाला जास्त होईल आणि तुमचे धान्य हे व्यवस्थित उगवणार नाही. ज्याप्रमाणे पिकाला पाण्याची, हवेची गरज असते तर त्याप्रमाणे ह्या गोष्टी जास्त जर झाल्या तरीसुद्धा ते पीक जे आहे तर ते व्यवस्थित उगवलं जात नाही. त्यामुळे घरातील फक्त एका सदस्यानेच घटाला हलके असं पाणी घालायचं आहे आणि इतरांनी फक्त घटाला मनोभावे नमस्कार करावा. प्रत्येकाने घटाला पाणी घालू नये. तसेच मातीचा आपण जो थर करणार असतो तर त्यामध्ये सुद्धा जास्त पाणी हे घालायचं नाही. आणि पाणी हे जे आहे तर ते जेव्हा आपण शिंपडतो तर तेव्हा ते पाणी जास्त होणार नाही, याची मात्र आपल्याला काटेकोरपणे काळजी घ्यायची आहे. योग्य प्रमाणात पाणी होईल तर याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मातीचा घट आपण जर बसवणार असू तर मात्र त्या घटातून थोडं थोडं पाणी हे झिरपत असतं आणि तेव्हा जास्त पाण्याची या घटाला आवश्यकता सुद्धा नसते. माती ही सतत ओली असते आणि त्यामुळे सुद्धा धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवतं. त्यामुळे तुम्ही जर पितळेचा तांब्या घटासाठी वापरणार असाल तर तुम्हाला थोडं जास्त पाणी मातीवरती शिंपडावं लागेल. परंतु तुम्ही जर मातीचा घट वापरणार असाल तर मात्र पाणी जे आहे तर त्याचं प्रमाण हे कमी असायला हवं. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. नक्कीच घट हा चांगला उगवेल. घट हा एवढा उंच उगवेल की त्यातून आपला जो नारळ आहे, आपण जो घट बसवलेला आहे तर तो सुद्धा दिसणार नाही. फक्त तुम्हाला 3 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगते. एक म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात पाणी हे घटावरती शिंपडायचं आहे. त्यानंतर मातीचा थर देताना सुद्धा तो योग्य रीतीने द्यायचा आहे आणि धान्य निवडताना ते भरीव,
टणक असं धान्य असायला हवं, पोचट कुचकट धान्य नसावं. तर या 3 गोष्टी प्रामुख्याने ज्या आहेत तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या 3 गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच तुमचा जो घट आहे तर तो चांगल्या प्रकारे उगवेल आणि तुम्हालाही असं वाटेल की तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती आहे, ती तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तुम्हीही अगदी खुश राहाल. तुमच्याही मनात कोणती शंका आणि कुशंकाही येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.